नमस्कार. कढईमध्ये चमच्याभर तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरं घातलं. जिरं चांगलं फुललं की त्यावर ठेचलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून याला अर्धा मिनिट परतून घ्यायचं. हे परतून झालं की यामध्ये भिजवलेली मूग डाळ घालायची आहे आणि मिनिटभर तेलावर परतून घ्यायची. याने खूप मस्त चव येते भाजीला. आता यात बारीक कट केलेली शेपूची भाजी घालायची. मीडियम गॅसवर 2 मिनिटं भाजी व्यवस्थित परतून घ्यायची. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे, म्हणजे मिठाचा अंदाज बरोबर येतो. हे मिक्स करून घेऊ. मिठामुळे भाजीला पाणी सुटलं. आता याच्यात जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. चांगलं मिक्स करून घेऊ आणि यावर झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे. अधेमध्ये हलवून घ्यायचं. गरज भासलं तरच थोडंसं पाणी घालावं. भाजीला स्वतःचं पाणी सुटलं त्यावर ही भाजी तयार झाली. कशी वाटली रेसिपी? आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.